सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या पत्रकार बंधूंचं सगळ्यांचं मी प्राचार्य या नात्याने स्वागत करतो आमच्या यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये. अ, मी पहिल्यांदा मुंबई युनिव्हर्सिटीचे आभार मानतो की आमच्या यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 59वा युवा महोत्सव आमच्या कॉलेजला होण्याचं जे त्यांनी मान्य केलं त्याबद्दल मी मुंबई युनिव्हर्सिटीचे आभार मानतो आणि आमच्यावर जो त्यांनी विश्वास दाखवला त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. तर माझ्याबरोबर डॉक्टर आशिष नाईक जिल्हा समन्वयक आहेत आणि ते कंट्रोल विद्यालयाचे प्राध्यापक आहेत. तर जिल्ह्याचं नियोजन ते करतात. युवा महोत्सव जिल्हा जिल्ह्याचं जे आम्हाला जिल्ह्याचं पार्टिसिपेशन जे आम्हाला इथे करायचं आहे आणि त्यांची जी निवड करायची आहे जिल्हा लेवलला ती आम्ही आपल्या इन्स्टिट्यूट मधून करणार आहोत, या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करणार आहोत. तर यासाठी मुंबई विद्यापीठाकडून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातले म्हणजे आता ह्या युवा महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, ललित कला विभागातील विविध स्पर्धा पार पडणार आहेत आणि यामध्ये गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी आणि पुस्तक निर्मिती असे कोलाज पण आहे, मातीशिल्प आहे. अशा विविध स्पर्धांतून विद्यार्थी आपापल्या कलागुणांचे दर्शन करतील आणि साधारणतः असा अंदाज आहे की 40 महाविद्यालय यामध्ये पार्टिसिपेट होतील आणि प्रत्येक महाविद्यालयातून साधारणतः 15 विद्यार्थी समजा पकडले तर साधारणतः ते 500 ते 600 विद्यार्थी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. म्हणजे हा जिल्ह्याचा जो युवा महोत्सव आहे त्यामध्ये सहभागी होतो. तर या कार्यक्रमाला डॉक्टर सुनील पाटील जे आहेत म्हणजे स्टुडंट डेव्हलपमेंट डायरेक्टर मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे स्टुडंट डेव्हलपमेंट विभागाचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर सुनील पाटील ते बहुतेक आवर्जून उपस्थित राहतील. तसेच डॉक्टर सावे सर सांस्कृतिक समन्वयक युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईकडून ते पण सहभागी होतील आणि जिल्हा समन्वयक आशिष नाईक सर आणि नितीन वळंदू सर देवगड प्रदेश मधले डॉक्टर नितीन वळंदू ते पण सहभागी होतील. अशा पद्धतीनं हे नियोजन आखलेलं आहे आणि आमच्या महाविद्यालयाकडून बॉनी शरॉन सर हे इथे कोऑर्डिनेटर म्हणून आहेत, समन्वयक म्हणून आहेत. होस्ट इन्स्टिट्यूट कडून समन्वयक म्हणून बॉनी शराव सर म्हणून कामकाज पार आणि वेगवेगळ्या कमिटी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडावा, यशस्वीरित्या पार पडावा म्हणून बहुतेक कमिट्यांचं आयोजन इथे केलेलं आहे आणि त्या कमिट्या आपापल्या विभागाचं काम पार पाडतील अशी आशा आहे. आणि दर्जेदार उपकरण किंवा दर्जेदार आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून त्या ठिकाणी म्हणजे ह्या कार्यक्रमाला संगीताचं उपकरणं जास्तीत जास्त महत्वाचे लागतात. तर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते दर्जेदार उपकरणं आपण दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर आपण इथे प्रोव्हाइड करू आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या कसा राबवता येईल याकडे प्राधान्याने पाहण्यात येईल आणि आम्ही तो प्राधान्याने पार पाडू अशी मी आशा दर्शवतो. एकच दिवस ही प्राथमिक फेरी आहे, जिल्हाची प्राथमिक फेरी. त्यानंतर इथे जो सिलेक्शन होतील, जिल्हा लेवलला सिलेक्शन होतील ते मुंबई युनिव्हर्सिटी. आता जवळजवळ 40 प्रकार असतात याच्यामध्ये आणि त्यापैकी जवळजवळ 35 प्रकार इथे या ठिकाणी होतील. काही 5-1 प्रकार मुंबई युनिव्हर्सिटी लेवलला होतील जे त्या ठिकाणी होतील आणि 35 प्रकार इथे होतील आणि त्यामुळे साधारणतः 35 जजेस किंवा वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातले आता आर्ट्स मधले बरेच काही चांगले चांगले कलाकार इथे आहेत, तर ते चांगले कलाकार सुद्धा इथे जजेस म्हणून सहभागी होतील या कार्यक्रमात जजिंग करायचे. 40 प्रकार आहेत. म्हणजे ही जी स्पर्धा आपण घडवतोय त्यामध्ये 40 वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातले जवळजवळ 35 प्रकार इथे होतील. 5 प्रकार युनिव्हर्सिटीमध्ये जिल्हा लेवलचे, पण युनिव्हर्सिटीचे कधी असणार ते युनिव्हर्सिटीचे वेगवेगळी तारखा आहेत. त्या ऑगस्ट एंडिंग पासून सुरुवात होईल. निवडणूक निवडून
आणि जवळजवळ तुम्ही म्हणताय ते 40 महाविद्यालय याच्यामध्ये सहभागी होतील आणि प्रत्येक महाविद्यालयातून साधारणतः 10 ते 15 विद्यार्थी येतात. अशा पद्धतीने 500 ते 600 विद्यार्थ्यांचा इथे सहभाग माझ्यामध्ये होईल. कोकण विभाग. कोकण हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. इट इज फॉर जिल्ह्याचं. कसं रत्नागिरी जिल्ह्याचं वेगळं असतं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आहे. जिल्हा वाईज होतं. रात्री कार्यक्रम पूर्ण दिवसात सकाळी 9:30 पासून इनॉग्रेशन याचं इनॉग्रेशन 9:30ला होईल. आणि ह्या इनॉग्रेशनला मी सांगितल्याप्रमाणे कदाचित डॉक्टर सुनील पाटील, डायरेक्टर स्टुडंट्स वेलफेअर किंवा स्टुडंट्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे स्टुडंट डेव्हलपमेंट, त्याचे डायरेक्टर जे आहेत डॉक्टर सुनील पाटील ते कदाचित राहतील उपस्थित. आणि त्यानंतर सावे सर हे युनिव्हर्सिटीचे समन्वयक म्हणून आहेत, सांस्कृतिक समन्वयक, ते राहतील. आणि आपण आहोत म्हणजे आम्ही सगळेजण ते राहतो. आणि आमच्या महाविद्यालयाकडून आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष ऑनरेबल श्री अच्युत सावंत भोसले सर हे पण कदाचित उपस्थित राहतील. आणि आमच्या चेअरमन मॅडम ऍडव्होकेट अस्मिता सावंत भोसले मॅडम त्या पण ह्या कार्यक्रमाला इनॉग्रेशन कार्यक्रमाला उपस्थित राहतात. तुम्ही न्यूज द्याल ना, त्या न्यूज मधून जास्तीत जास्त महाविद्यालयांनी जास्तीत जास्त संख्येने कसा ते सहभागी व्हावं हा महत्वाचा मुद्दा. तर त्यांनी सहभागी व्हावं. त्याला हे मुंबई युनिव्हर्सिटीला ऍफिलिएटेड पाहिजे ही महत्वाची आहे. हा मुंबई विद्यापीठाची संलग्न असलेली सगळी महाविद्यालय यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. आणि जवळजवळ 35 एक इव्हेंट आहेत. वाटल्यास त्या इव्हेंटची यादी आम्ही तुम्हाला नंतर देतो. तर त्यामध्ये मुलं आपल्या म्हणजे आता त्या कलांगुणामध्ये जे निपुण आहेत त्या सगळे विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट होऊ